मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सराठी येतं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. त्यांची मागणी आणि राज्य सरकारची एकूण भूमिका याच्यातली कोंडी काही फुटायला तयार नाहीये. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय की कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कुणाला फसवणार नाही. यासोबतच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना दाखले देणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. थोडक्यात काय तर सध्या तरी सरसकट दाखले कुणालाच मिळणार नाहीयेत. यासोबतच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस महाराष्ट्रात आले होते, त्यावेळेस अपेक्षा अशी होती की ते जाहीर करतील की 102व्या घटनादुरुस्तीचा आधार घेतला जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. पण तसं काही झालेलं नाहीये आणि त्यामुळेच परत परत चर्चा अशी जोर धरतीये की केंद्राने जर का मनात आणलं तर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. तरी सुद्धा केंद्र या विषयामध्ये काही हात घालायला तयार नाही. आता केंद्र या विषयामध्ये हात घालायला का तयार नाही, यामागची नेमकी कारणं काय आहेत, हेच आपण आज सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. यासोबतच 102वी घटनादुरुस्ती जी आहे त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर 2018 मध्ये मराठा समाजाला सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस असं रिझर्वेशन देणारा कायदा संमत झाला. विशेष म्हणजे हायकोर्टामध्ये हा कायदा वैध ठरला आणि शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षणास मान्यता मिळाली. यामुळे रिझर्वेशन जे आहे हे 50%ची मर्यादा ओलांडून पुढे गेलं, ज्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये गेला. आता सुप्रीम कोर्टामध्ये 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्ट निकाल दिला की देअर वेअर नो एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस ऑर एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन इन महाराष्ट्र that required the state government to exceed the 50% ceiling for मराठा. थोडक्यात काय तर 50%ची जी मर्यादा आहे ती ओलांडण्यासाठीची काही अपरिहार्यता इथे झालेली नाहीये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं. यासोबतच 102व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक व आर्थिक मागासवर्ग निश्चित करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच असल्याचं सुप्रीम कोर्टानं 3-2 असं मान्य केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठातील तिघांनी या बाजूने मतदान केलेलं आहे की राष्ट्रपतींनाच हा अधिकार आहे, तर दोघं त्या विरोधात होते. या निकालासोबतच राज्याची एखादा समाज किंवा जात याला सोशली किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड निश्चित करण्यासाठीची जी अधिकार क्षमता आहे ती कमी केली गेली किंवा काढून घेतली गेली असं सुद्धा आपण म्हणू शकतो. विशेष म्हणजे नंतरच्या काळामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने जी 102वी घटनादुरुस्ती जी आहे त्याला वैध ठरवलेलं आहे आणि सुप्रीम कोर्ट त्यांच्या निर्णयावरती ठाम राहिलेलं आहे. 102व्या घटनादुरुस्तीनं राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. याच्यातील कलम 338 जे आहे त्याच्यानुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. तसंच कलम 342 नुसार सामाजिक आर्थिक प्रवर्गात कोणत्या समाजाचा समावेश करायचा हे अधिकार राष्ट्रपतींना आणि संसदेला देण्यात आलेले आहेत. थोडक्यात काय, या एकूणच घटनादुरुस्तीद्वारे राज्याची जी पॉवर आहे ती कमी करण्यात आलेली आहे, कर्टेल करण्यात आलेली आहे. तरी सुद्धा एक आशा अशी होती की घटनेच्या कलम 15 आणि कलम 16 नुसार हे अधिकार राज्यांकडेच असतील. पण सुप्रीम कोर्टाने 102वी घटनादुरुस्ती व्हॅलिड असल्याचे सांगत हा अधिकार जो आहे म्हणजे कोणत्याही समाजाला सोशली किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड ठरवण्याचा हा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच असेल हे स्पष्ट केलेलं आहे. आता राष्ट्रपतींनाच जर का एखाद्या गोष्टीचा अधिकार आहे, राष्ट्रपतीच जर का त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतात, तर राष्ट्रपती सुद्धा काही स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत नाहीत, हे या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असतं आणि या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतो. थोडक्यात काय तर या ठिकाणी हे सर्व अधिकार जे आहेत हे मंत्रिमंडळाकडे एकवटलेले आहेत. त्यांनी जर का मनात आणलं तर ते कोणत्याही समाजाला सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. त्या एकूण सूचीमध्ये त्यांचा समावेश करू शकतात. आता ज्या खंडपीठाने निर्णय दिला त्या 5 न्यायाधीशातील न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस अब्दुल नझीर यांचं मत असं होतं की एखाद्या समाजाला इकॉनॉमिकली आणि सोशली बॅकवर्ड जर का ठरवायचं असेल तर त्याचे अधिकार केंद्र आणि राज्य दोघांनाही असायला पाहिजेत. तर त्याच्या विरोधात न्यायाधीश एल.एन. राव, न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि न्यायाधीश एस रवींद्र भट यांनी असं म्हणलं की नाही, हे अधिकार फक्त राष्ट्रपतींनाच असतील आणि पर्यायाने केंद्र सरकारकडेच असतील आणि म्हणूनच 102व्या घटनादुरुस्तीनंतर आता एखाद्या समाजाला
समाजाला सोशली किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड जर का ठरवायचं असेल, तर हा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींनाच आहे आणि पर्यायाने केंद्र सरकारला, कारण की तेच राष्ट्रपतींना सल्ला देणार आहेत. आणि यामुळेच वारंवार चर्चा अशी होतीये, की मनात जर का आणलं, तर केंद्र हा आरक्षणाचा मुद्दा अगदी झटक्यामध्ये निकालात काढू शकतं. जर का तसं करायचं असेल, तर केंद्र सरकारला त्या संदर्भातील आयोग नेमावा लागेल. यासोबतच एखाद्या पर्टिक्युलर जातीला शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास म्हणून त्यांची नोंद करावी लागेल. त्या एकूण सूचीमध्ये ते तसं करावं लागेल आणि नंतर राष्ट्रपतींच्या सही शिक्क्याने आरक्षण द्यावं लागेल. आणि थोडक्यात काय, तर ही फार मोठी प्रोसेस आहे. लगेच अगदी एखाद दिवसामध्ये, एखाद महिन्यामध्ये होणारे नाही. 2-3 वर्ष याला लागू शकतात. कारण की आयोग नेमायचा आणि त्या आयोगाने संपूर्ण अभ्यास करून या संदर्भातल्या शिफारशी करायच्या, ही प्रोसेस मोठी असते. मग केंद्र सरकार तसं करू शकतं का? तर निश्चितपणे केंद्र सरकार तसं करू शकतं. आयोग नेमू शकतं आणि नंतरच्या काळामध्ये एखाद्या समाजाला किंवा एखाद्या जातीला या सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास या एकूण सूचीमध्ये नमूद करू शकतं. पण सध्याच्या तरतुदीनुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार हे शक्य आहे का? अशी शंका घेतली जाते. तर निश्चितपणे हे शक्य आहे. पण जर का केंद्राने 102व्या घटना दुरुस्तीनुसार आपली ती पॉवर वापरली, तर इतर राज्यांमधून सुद्धा अशीच मागणी होईल, की जसं मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही आरक्षण दिलेलं आहे, तसंच आम्हाला सुद्धा द्या. उदाहरण जर का द्यायचं झालं, तर गुजरातमध्ये पटेल समाज तशी मागणी करू शकतो. हरियाणामध्ये जाट तशी मागणी करू शकतात. आंध्र प्रदेशमध्ये कापू समाज तशी मागणी करू शकतो. आता इतिहासामध्ये सुद्धा असं एकदा घडलेलं आहे, ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्यात यावी अशी मागणी होत होती. मग त्या संदर्भात केंद्र सरकारने पहिल्यांदा एस.के. धर कमिटी नेमली, नंतरच्या काळामध्ये जे.व्ही.पी. कमिटी नेमली. पण दोन्ही कमिटीमधून हेच समोर आलं, की भाषावार प्रांतरचना करण्यात येऊ नये. पण नंतरच्या काळामध्ये आंध्र प्रदेशमध्ये पोट्टी श्रीरामुलू यांनी तेलुगू भाषिक आंध्र प्रदेशाची निर्मिती व्हावी यासाठी आमरण उपोषण सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि केंद्र सरकारला अनिच्छेने का होईना पहिलं आपल्या इथलं भाषेनुसार राज्य निर्माण करावं लागलं, ते म्हणजे आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेशची निर्मिती झाल्यानंतर सर्व स्तरातून मागणी व्हायला लागली, की आम्हाला सुद्धा भाषेनुसार राज्य निर्माण करून देण्यात यावं म्हणून. आणि अशीच भीती याही ठिकाणी व्यक्त होतीये, जर का महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं, तर बाकी राज्यांमधून सुद्धा तशीच मागणी होईल म्हणून. आता इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की सर्वांनाच न्याय द्यावा लागेल. जर का न्याय दिला नाही, एकाच समाजाला कुणाला तरी जर का सरकारने झुकतं माप दिलं, तर बाकीच्यांवरती अन्याय झाल्याची भावना निर्माण होईल आणि ते केंद्र सरकारच्या विरोधात उभं होतील. आणि यासोबतच जर का मराठा समाजाची मागणी मान्य नाही केली, तर त्याचं पॉलिटिकल चॅलेंज सुद्धा मोठं आहे, जे की आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय. आणि महाराष्ट्रामध्ये 32% पॉप्युलेशन जी आहे ही मराठा समाजाची आहे, म्हणून हे चॅलेंज मोठं आहे. आता इथे एक उदाहरण सुद्धा सांगतो. गुजरातमधील पाटीदार हा जो समाज आहे, त्यांनी आंदोलन केलं होतं. पटेल ही तिथली डॉमिनंट कास्ट आहे. यांना सुद्धा आरक्षण हवं होतं. गुजरात इथल्या राज्य सरकारनं 2016 मध्ये वटहुकूम काढला आणि 10% आरक्षण दिलं, जे की गुजरातच्या हायकोर्टाने नंतरच्या काळामध्ये रद्द केलं. आणि 2017 मध्ये बीजेपीला पटेल वोट मिळाले नाही असा एक सर्व्हे सांगतोय. यासोबतच हरियाणामध्ये जाट यांना सुद्धा आरक्षण हवं होतं. फेब्रुवारी 2016 मध्ये तिथल्या सरकारनं कायदा करून जाट आणि इतर 5 जातींना 10% आरक्षण दिलं. पण इथे सुद्धा पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने ते डाऊन केलेलं आपल्याला दिसून येतंय. आता हेही खरं आहे, की काही राज्यांमध्ये 50% ची मर्यादा जी आहे आरक्षणाची ती ओलांडली गेलेली आहे. आणि यामुळेच मागे ऑल इंडिया जाट आरक्षण संघर्ष समितीचे यशपाल मलिक म्हणत होते, की जाट, पटेल आणि मराठा या सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे आणि कोर्टाकडे अशी मागणी करायला पाहिजे, की इतर राज्यांमध्ये जो काही 50% चा जो कोटा आहे तो मेंटेन करायला पाहिजे. 50% वरती जिथं आरक्षण आहे तो कोटा किंवा ते सीलिंग जे आहे ते मेंटेन व्हायला पाहिजे. पण नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये जास्त काही प्रगती झालेली दिसून येत नाही आणि हा विषय तिथेच राहिला. आता हा विषय अडतोय कुठं, तर सुप्रीम कोर्टामध्ये अडतोय आणि राजकीय गुंतागुंत सुद्धा या ठिकाणी फार मोठी आहे. ज्यांना आरक्षण नाही, पण ज्यांच्याकडून मागणी मोठ्या प्रमाणात होतीये, की आम्हाला आरक्षण हवं, अशा सर्व जनरल कॅटेगरीमधील घटकांसाठी केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षण मंजूर केलं. आता हे 10% आरक्षण जे आहे हे होतं नोकरीमध्ये, यासोबतच हायर एज्युकेशनमध्ये. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, की आर्थिक विषमता इज पार्ट अँड पार्सल ऑफ कॅपिटलिझम आणि हे त्यावेळेस लक्षात घेतलेलं होतं. म्हणूनच आर्थिक निकषावरती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आरक्षण दिलं गेलं नव्हतं. सामाजिक विषमता कमी करण्यासाठी आरक्षण हा मार्ग म्हणून आपल्या इथं आरक्षणाची तरतूद केली गेली होती.
आर्थिक विषमता जर का कमी करायची असेल तर लँड रिफॉर्म्स करावे लागतील. यासोबतच एका पर्टिक्युलर घटकाची जी मार्केटमध्ये मोनोपॉली आहे, ही मोनोपॉली मोडीत काढावी लागेल. यासोबतच कॅपिटलिझम जे आहे याला सुद्धा तिलांजली द्यावी लागेल. तेव्हा कुठे जाऊन आर्थिक विषमता साध्य होऊ शकते आणि हे चक्र फार मोठे आणि याला फार मोठा कालावधी सुद्धा लागू शकतो. EWS मागे सुद्धा वोट बँकेचं राजकारण असल्याचं मानलं जातं. 2014चा जो बीजेपीचा जाहीरनामा होता, त्या जाहीरनाम्यामध्ये EWS या पॉलिसीचा उल्लेख नव्हता. 2017 मध्ये उत्तर प्रदेश जिंकल्यानंतर हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावरती आला असं म्हटलं जातं. आता एक उदाहरण देतो. उत्तर प्रदेशमध्ये 12% पॉप्युलेशन जे आहे ही ब्राह्मण आहे आणि देशातील 40% ब्राह्मण इथेच असल्याचा एक सर्वे आहे. आता हा जो पर्टिक्युलर ग्रुप आहे यांनी याच्या अगोदर BSP आणि काँग्रेस यांना मतदान केलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये जसं हे EWS वाला आरक्षण जाहीर झालं, नंतरच्या काळामध्ये त्यांनी आणि इतर समुदायांनी भरभरून बीजेपीला मतदान केलंय. मग त्याच्यामध्ये नॉन यादव, ओबीसी असू द्यात किंवा अप्पर कास्ट असू द्यात, या सगळ्यांनी बीजेपीला भरभरून मतदान केलेलं आहे. आता पक्कं गणित असं होतं EWSचा आरक्षण जाहीर करण्यामागे की SC आणि OBC मधील जे डॉमिनंट आहेत ते निश्चितपणे याला विरोध करतील. पण SC, ST, OBC याच्यामध्ये जे कमकुवत आहेत किंवा अद्याप ज्यांना प्रतिनिधित्व मिळालेलंच नाही, त्यांना हे EWSचं 10% आरक्षण दिलं काय, नाही दिलं काय, काहीही फरक पडणार नाहीये आणि तसंच नंतर झालेलं सुद्धा दिसून येते. क्विंटनुसार NDAला 82% ब्राह्मण वोट मिळाले, 89% राजपूत वोट मिळाले, 70% वैश्य, 84% अदर अप्पर कास्ट, 80% कुर्मी आणि 70% अदर OBCचे वोट मिळालेले आहेत. आणि थोडक्यात काय तर EWS जसं पुढं आलेलं आहे, हे आरक्षण जसं पुढं आलेलं आहे, तसं सर्वांनी याचा फायदा घेतल्याचं दिसून येते, सर्वांना त्याचा फायदा झाल्याचं दिसून येते आणि आंदोलनं जी आहेत ती सुद्धा मागं पडल्याची दिसून येत आहेत. पण EWS संदर्भातली रियालिटी ही सुद्धा आहे की 10% आरक्षण हे फारच तटपुंज आहे. कारण की SR सिन्हा कमिशनचं एक ऑब्झर्वेशन आहे जे की फार महत्त्वाचं आहे. 35.3% जनरल कॅटेगरीमधील जे लोक आहेत त्यांच्याकडे जमीनच नाहीये आणि त्याच्यामुळेच हा कोटा फार कमी आहे. 8 लाखाची मर्यादा सुद्धा खूपच जास्त आहे. असे वेगवेगळ्या चर्चा या निमित्ताने होत असतात. आता शेवटाकडे येताना हे या ठिकाणी सांगणं फार महत्त्वाचं आहे की केंद्र सरकार निश्चितपणे या संदर्भातला आयोग नेमू शकतं. जर का आरक्षण द्यायचं त्यांना कुणाला सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये आणि तसं जर का त्यांना करायचं असेल, आयोग वगैरे नेमायचा असेल आणि एका पर्टिक्युलर जातीला जर का त्यांना त्या सूचीमध्ये नमूद करायचं असेल, तर संपूर्ण देशातून, प्रत्येक राज्यातून या संदर्भातली मागणी होऊ शकते आणि मग असं जर का झालं, तर ही एकूण सिच्युएशन हँडल करणं केंद्र सरकारसाठी अवघड जाऊ शकतं आणि म्हणूनच केंद्र सरकार या विषयामध्ये हात घालायला तयार नाहीये. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.